महत्त्वाचं की सगळ्यांकडे म्हणजे सत्ता येते, पण ते गरिबांचं किंवा ज्यांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, तुमच्या हक्क आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजेत, पण तेच तुम्हाला ते लोक मिळवून देत नाही आहेत किंवा मिळवू देत नाहीत। ते मिळवण्यासाठी खरं त्यांचं ते काम आहे की त्यांनी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। पण दिवसेंदिवस दामनगर भीमनगरची परिस्थिती अजूनच बिकट होत चालली आहे। 2000 सालापासून घरं तुटल्यापासून दिवसेंदिवस वाईट अवस्था होत चालली आहे। त्यात भर म्हणजे मागच्या वर्षी आग लागली 2015ला, त्यानंतर अजूनही वाईट परिस्थिती झालेली आहे भीमनगर दामनगरची। 35 ते 40 वर्ष झाले इतिहास या समस्या आहेत आणि अनेक पक्षांचे लोक निवडून येत आहेत, तुम्ही निवडून देता, हा पक्ष नाही तो पक्ष, तो नाही तर तो पक्ष, कोणीतरी आपली कामं करेल, पण कोणीच तुमची कामं आतापर्यंत करत नाही आणि करणार नाही। म्हणून आपण निश्चय केला की आपणच ते स्वतः आपण उभं राहायचं आणि आपणच आपल्या समस्यांचं समाधान करून घ्यायचं। म्हणजे जेव्हा आपल्याकडे हक्क असेल तर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो। त्यासाठी आपल्याकडे सत्ता पाहिजे। सत्ता कोणत्या माध्यमातून मिळेल? जेव्हा आपण एखाद्या पक्षात निवडून आलो किंवा काय, तर तेव्हाच ती सत्ता मिळेल आणि सगळ्या गोष्टी म्हणजे इतरही ऐकणारे आपलं ऐकते, नाही तर मग आपल्याला कोण दाद देत नाही। आपण कितीही म्हटलं की आपण चांगलं काम करूया, पण चांगलं काम होत नाही जोपर्यंत सत्ता नसेल, कारण ती लोक आपल्याला दाबतात, नाही असं नाही करायचं असं, कारण त्यांच्याकडे पॉवर आहे, तीच पॉवर आपल्याकडे नाही। म्हणून मी असं ठरवलं की नाही, पॉवर आपल्याकडे पाहिजे आणि त्यासाठी मग आपण निवडणूक लढवण्याचा विचार करतोय। दामनगर भीमनगरमध्ये अनेक समस्या आहेत। मेन तर भीमनगर, लवगड, गौतमनगर इकडच्या लाईट, पाणी आणि रस्ते आणि शौचालय सगळ्यात महत्त्वाचं। या सगळ्या गोष्टी इतक्या बिकट आहेत की ते लोक विचार म्हणजे इतर असं मुंबईत राहतो असं आपल्याला वाटत पण नाही की कुठे दुसरीकडेच आहे की गावखेड्यात कुठे आदिवासी पडत, असं एवढी वाईट परिस्थिती आहे दामनगर भीमनगरची। रस्त्यांचं म्हटलं तर रस्ते असे बिकट आहेत की कोणी आजारी असेल, कोणाला म्हणजे असं न्यायचं आहे खांद्यावर वगैरे आपत्कालीन वेळेच्या, कोणी धावू शकणार नाही त्या रस्त्यावर, इतकी रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे। गल्लोगल्ली म्हणजे चालता येत नाही लोकांना, एवढी वाईट। कारण मी आता फिरते सगळीकडे गौतमनगरला, तिकडे पाण्याच्या मोठ्या समस्या आहेत फार। लहान मुलं बघितले मी, भांडी घेऊन जात आहे तिकडे, पाणी म्हणजे ओझं त्यांना पेलवत पण नाही, ते लोक उचलून नेतात, कारण गरज आहे ना, काय करणार, पाणी नाहीच आहे तिकडे। जर हे सगळं फॉरेस्ट एरिया आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर मग आधी तुम्ही काहीतरी सुविधा केली पाहिजे ना, त्यानंतरच घरं तोडली पाहिजे होती। तर जे काय झालंय ते ठीक आहे, पण याच्या पुढे तरी कोणीतरी मदत करायला पाहिजे होती, पण कोणीच मदत करत नाही आणि करणार नाही। तर आपण स्वतःच आपला मार्ग शोधायचा आहे यातून। आपल्या मुलांचा तरी विकास झाला पाहिजे, तुमचं सगळ्यांचं आयुष्य गेलं, पण तुमची मुलं तरी पुढे जाऊन चांगली झाली पाहिजे, त्यांनीही चांगलं काम केलं पाहिजे, त्यांनीही तुमचं नाव कमवलं पाहिजे, असं मला मनापासून वाटतं। म्हणून त्यासाठी आपली धडपड चालू आहे। आता मुलांनी शिक्षण कसं घ्यायचं? लाईटच नाही तर अभ्यास कसा करणार मुलं? त्यांचं मन तरी लागलं पाहिजे। लाईटीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तिकडे, तर लाईटीचा समस्या। दुसरी म्हणजे पाण्याची, पिण्याच्या पाण्याचा तर प्रॉब्लेम आहे सगळीकडे। डोंगरावर पाणी न्यावं लागतं लोकांना, आदिवासी पडात वगैरे तिकडेही तसेच प्रॉब्लेम आहेत आणि रस्ते तर आहेतच। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शौचालय। आता शौचालय टीव्हीवर आपण जाहिराती बघतो, अनेक ठिकाणी काय स्वच्छता अभियान म्हणून एक जाहिरात येते, अनेक अभिनेत्या, विद्या बालन वगैरे येतात, सांगतात की शौचालय बांधा, बाहेर शौचालयात जाऊ नका, घरात पाहिजे प्रत्येकाच्या, उघड्यावर करू नका। अरे तुमच्याकडे घरच नाही तर तुम्ही शौचालय काय बांधणार? बरोबर आहे की नाही? त्यासाठी घर तर पाहिजे आणि शौचालय उघड्यावर करायला पण तुम्हाला ती लोक तिथे पण आळा घालतायत, कारण तेही भिंत वगैरे बांधतायत, बंद करतायत, म्हणजे कुठे ना कुठे तुमची कोंडी करतायत लोक। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। आणि आता तुम्हाला पुढे काय करायचंय, कसं तुमचं तुम्ही स्वतःच भविष्य घडवायचं आहे तर तुम्ही ठरवलं पाहिजे सगळं, कारण ह्याच्या पुढे परिस्थिती जर आपण नाही निवडून ह्याच्या पुढे अनेक वाईट परिस्थिती होणार आहे, आणखीन गोष्टी घडणार आहेत वेगळ्या। म्हणून आपल्याकडे सत्ता असणं आणि जर सत्ता आली तर आपण सगळ्या समस्यांचं समाधान करणार आहोत। जसं की लाईट, पाणी, पहिले जर मी निवडून आली तर लाईट, पाणी, रस्ते आणि शौचालय हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतील आणि त्या मी नक्कीच करेन, एवढे मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देते। दुसरं महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचं शिक्षणासाठी मुलांना वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे त्याकडे पण आपलं लक्ष असणार आहे। आमची संस्था आहे, संस्थेच्या माध्यमातून आम्ही छोटी मोठी कामं करतो, पण जर आपल्याकडे सत्ता असेल तर अजूनही आपण चांगले कामं करू। आणि जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा माझ्या आया भगिनी आहेत ज्यांना काही म्हणजे कामाचं नाही, घरं कामं करतात, त्यांचं आयुष्य गेलं, पण त्याच्यात सुना बाळ येतात, त्यांना तरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन आपण चांगलं म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, स्वतःचं आयुष्य घडवू शकतात, असं आपण करणार आहोत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आरोग्याचं इथे कोणाला आजार असेल, सगळे गरीबच आहेत इथे, कोणी काही जास्त श्रीमंत नाही आहे, मग त्यांना सरळ स्टेशनला जावं लागतं, कोणी आजार